BA भाग 2 भूगोलशास्त्र विभाग, पेपर क्रमांक 4 साधनसंपत्ती भूगोल या अंतर्गत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये साधनसंपत्ती भूगोल म्हणजे काय, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती अभ्यासले होते. आज आपण साधनसंपत्तीची नेमकी संकल्पना आणि साधनसंपत्तीचं वर्गीकरण याविषयी आपण चर्चा करू. कोणत्याही राष्ट्राचा विकास हा त्या देशाच्या साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. साधनसंपत्ती ही देशाच्या विकासाची एक प्रेरक शक्ती आहे. म्हणून राष्ट्राच्या विकासात साधनसंपत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे साधनसंपत्तीवरील वाढता ताण लक्षात घेता यामधून अनेक समस्या निर्माण होत आहेत. म्हणून आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच साधनसंपत्तीचे संवर्धन व पुनर्निर्मिती या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. रोजच्या व्यावहारिक जीवनात आपण संपत्तीचा अर्थ पैशाशी लावतो, परंतु पैसा ही गोष्ट जगण्याचे साधन आहे. पैसा ही संपत्ती होऊ शकत नाही, तर ते विनिमयाचे माध्यम आहे. याद्वारे आपण वस्तू खरेदी विक्री करू शकतो. त्यामुळे वस्तूंना महत्त्व आहे. म्हणून साधनसंपत्ती म्हणजे काय, तसेच साधनसंपत्तीची संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने स्वतःच्या ज्ञानाच्या कौशल्याचा वापर करून साधनसंपत्तीचा विकास केलेला आहे. ज्ञान ही साधनसंपत्तीची जननी आहे. म्हणूनच प्राध्यापक झिमरमन यांनी साधनसंपत्तीला नॉलेज इज द ट्रूली दी मदर ऑफ रिसोर्सेस असे म्हटले आहे. मनुष्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहे. मानव निसर्गात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्तीसाठी करतो. थोडक्यात साधनसंपत्तीच्या काही व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. 1. साधनसंपत्तीची व्याख्या: मानवाला उपयुक्त असणारे पर्यावरणीय किंवा नैसर्गिक घटक म्हणजेच साधनसंपत्ती होय. ब्रिटानिका ज्ञानकोशानुसारची ही व्याख्या आहे. 2. एखादे उद्दिष्ट किंवा हेतू साध्य करण्याचे साधन म्हणजे साधनसंपत्ती. E.W. झिमरमन. 3. निसर्गाने दिलेले व मानवास उपयुक्त असणारे घटक म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्ती होय. मॅकनॉल P.F. 4थी व्याख्या: मानवाच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी असणाऱ्या गोष्टी म्हणजे साधनसंपत्ती होय. J.M. केनिस. 5वी व्याख्या: निसर्गातील व मानवनिर्मित ज्या साहित्याद्वारे मानवाच्या गरजा पूर्ण होतात त्या सर्व साहित्यास संसाधने किंवा साधनसंपत्ती असे म्हणतात. थोडक्यात वैयक्तिक किंवा सामाजिक गरजा भागवणाऱ्या निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही साहित्यास साधनसंपत्ती असे म्हटले जाते. साधनसंपत्तीचे प्रकार किंवा वर्गीकरण: साधनसंपत्तीचे निर्मितीनुसार खालील प्रकार पडतात. साधनसंपत्तीचे निर्मितीनुसार 2 मुख्य प्रकार पडतात. एक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि दुसरी मानवी साधनसंपत्ती. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये आपल्याला मृदा संपत्ती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, जलसंपत्ती, हवा साधनसंपत्ती, ऊर्जा साधनसंपत्ती, प्राणी साधनसंपत्ती इत्यादी घटकांचा समावेश होईल. तर मानवी साधनसंपत्तीमध्ये इमारती, घरे, वाहतूक व दळणवळण, जलसिंचन साधने, कारखाने, विद्युतगृहे यांचा समावेश होऊ शकतो. साठ्यानुसार साधनसंपत्तीचे प्रकार: एक मर्यादित साधनसंपत्ती आणि दुसरी अमर्यादित साधनसंपत्ती. स्वरूपानुसार साधनसंपत्तीचे प्रकार: 1. सुप्त साधनसंपत्ती, 2. असुप्त साधनसंपत्ती. 4था मुख्य प्रकार: मालकी हक्कानुसार साधनसंपत्तीचे प्रकार किंवा वर्गीकरण. 1. जागतिक साधनसंपत्ती, 2. राष्ट्रीय साधनसंपत्ती आणि 3. खाजगी साधनसंपत्ती. 5. उपलब्धतेनुसार साधनसंपत्तीचे प्रकार: अ. भूपृष्ठावरील साधनसंपत्ती, ब. भूपृष्ठाखालील साधनसंपत्ती, क. सागरी साधनसंपत्ती आणि ड. अवकाशीय साधनसंपत्ती. 6वा प्रकार: जिवंतपणानुसार साधनसंपत्तीचे प्रकार: अ. जैविक साधनसंपत्ती, ब. अजैविक साधनसंपत्ती. अशा प्रकारे साधनसंपत्तीचे अनेक प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येईल. तर पहिला भाग याच्यातला साधनसंपत्तीचे निर्मितीनुसार वर्गीकरण. अ. नैसर्गिक साधनसंपत्ती: ज्या गोष्टी निसर्गामध्ये उपलब्ध आहेत त्या नैसर्गिक साधनांना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात. किंवा मानवाच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात. यामध्ये हवामान, जमीन, जलसंपदा, वनस्पती, खनिजे यांची उपलब्धता व गुणवत्ता इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे खालील विविध घटकांच्या आधारे आपल्याला उपप्रकार सांगता येतील. एक, मृदा साधनसंपत्ती, ज्यातून आपल्याला शेती क्षेत्राचं शेतीचा विकास किंवा पिकांच्या वाढीसाठी ही संपत्ती महत्त्वाची आहे. 2, वनसाधनसंपत्ती, ज्यामध्ये जंगले, कुरणे, गवताळ प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. पृथ्वीचा 30% भाग जंगलाने व्यापला असून आजही आपण अनेक जंगलातील अनेक वस्तूंचा वेगवेगळ्या करण्यासाठी उपयोग करतो. त्यामुळे जंगलामुळे पाऊस पडतो, जमिनीची धूप थांबते, सुपीकता टिकून राहते, शिवाय मातीची निर्मिती होते. अशा प्रकारे पूर क्षेत्रामध्ये नियंत्रण होते. त्यामुळे वने ही महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. खनिज साधनसंपत्ती, औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्याचा विकास केवळ आणि केवळ खनिज संपत्तीमुळेच घडून आला आहे. त्यामुळे खनिज व शक्ती साधने ही राष्ट्राची मोठी संपत्ती समजली जाते, ज्यामध्ये लोहखनिज, बॉक्साईट, तांबे, कथील, जस्त, सोने, चांदी इत्यादीचा समावेश होतो. जलसाधन संपत्ती, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचा भरपूर साठा आहे. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. हा साठा समुद्र, महासागर, नद्या, सरोवरे, जलाशय, तलाव, विहिरी इत्यादी भागात आढळतो. शिवाय भूगर्भातही मोठा पाणी साठा आढळतो. त्यामुळे पाणी हा घटक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. हवा, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, वरच्या थरातील ओझोन हे मुख्य हवेतील घटक साधनसंपत्ती म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मानवास उपयोगी ठरत असतात. ऊर्जा साधनसंपत्ती, सौरशक्ती, प्रकाश, उष्णता, शक्ती साधने ही सर्व ऊर्जा साधनसंपत्तीमध्ये येतात. विशेषतः दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादींचा उद्योगधंद्यांचा आणि वाहनामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. मात्र याची साठे मर्यादित असल्यामुळे अलीकडे आपण पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, सागरी लाटापासून ऊर्जा यापासून देखील आपण साधनसंपत्ती मिळवतो. प्राणी साधनसंपत्ती, वन्य पशुपक्षी, पाळीव प्राणी ही महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. कारण मानवाच्या अनेक प्रकारच्या गरजाशी संबंधित अनेक प्राणी, पशुपालन असेल किंवा राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य असतील, ही देखील एक संपत्तीच आहे. दुसरा मुख्य प्रकार मानवी साधनसंपत्ती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोल सिद्ध करणारा घटक म्हणून मानवी साधनसंपत्ती आहे. मानवाचे ज्ञान आणि विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे निसर्गातील विविध घटकांचा त्याने आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयोग करून घेतला आहे. मानवाने स्वतःसाठी निर्माण केलेल्या सर्व घटकांना किंवा गोष्टींना मानवी साधनसंपत्ती असे म्हणतात. मानवाने निसर्गातील घटकांचा वापर करून खालील साधनसंपत्ती निर्माण केली आहे. 1, इमारती व घरे. 2, वाहतूक व दळणवळणाचा विकास. 3, धरणे, विहिरी, कालवे, तळी, कूपनलिका, ठिबक सिंचन, तुषार सिंचन ही सर्व जलसिंचन साधने. 4, कारखाने, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी लोहपोलाद, सिमेंट, साखर, सुती वस्त्रोद्योग, कागद उद्योग अशा नवीन नवीन कारखान्यातून आपल्याला साधनसंपत्तीचा उपलब्धता होत असते. विद्युत ग्रहे, वीज निर्मिती ही देखील मानवास आपल्या गरजापूर्तीबरोबरच उद्योगधंद्याच्या विकासाबरोबरच अनेक शेतीसाठी किंवा अन्य कारणासाठी आपल्याला उपयोगी पडते. अशा प्रकारे साधनसंपत्तीची निर्मितीनुसार जे दोन मुख्य प्रकार आहेत, एक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि दुसरे मानवी साधनसंपत्ती, याविषयी आपण चर्चा केली. दुसरा मुख्य प्रकार आता साठ्यानुसार. काही साठे पृथ्वीवर मर्यादित आहेत म्हणून मर्यादित साधनसंपत्ती आणि काही साठे अमर्यादित आहेत त्यामुळे अमर्यादित साधनसंपत्ती. मर्यादित साधनसंपत्तीमध्ये आपल्याला असे लक्षात येईल की काही साधनसंपत्ती ही क्षय पावणारी किंवा विनाशी साधनसंपत्ती आहे. भविष्यात तिचा ऱ्हास किंवा त्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामध्ये माती, वनस्पती, खनिजे, प्राणी इत्यादींचा समावेश होतो. काही प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही मर्यादित साधनसंपत्ती आहे. याउलट अमर्यादित साधनसंपत्ती, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, तिचे कितीही वापर केला तरी ती न संपणारी आहे किंवा पुनर्निर्मितीद्वारे विकसित करता येते. अशा साधनसंपत्तीवर मानवी हस्तक्षेप होत नाही, ती कायमस्वरूपी असते. निसर्ग चक्रानुसार तिची निर्मिती होत असते. अशा साधनसंपत्ती आपण अमर्यादित साधनसंपत्ती असे म्हणतो.
यामध्ये हवा, सौरशक्ती, सागरजल, प्रकाश, उष्णता, पवन ऊर्जा इत्यादी अमर्यादित साधनसंपत्ती आहे. तिसरं वर्गीकरण आहे स्वरूपानुसार. यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, सुप्त आणि असुप्त. सुप्तमध्ये पृथ्वीवर प्राचीन काळापासून वापरात नसलेली मृदा, पडीक जमीन, भूगर्भातील खनिजे, भूमिगत पाणी, वापरात नसलेली व नादुरुस्त यंत्रसामुग्री ही सुद्धा सुप्त साधनसंपत्ती आहे. तर असुप्तमध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, भरती ओटीपासून तरंग ऊर्जा, पाण्याचा जलविद्युत, जलसिंचन व जलवाहतुकीसाठी असलेला उपयोग, खनिजाचे उत्खनन करून केलेले उभारलेले उद्योग, अशा या सर्वांचा समावेश असुप्त साधनसंपत्तीमध्ये होतो. चौथं वर्गीकरण आहे मालकी हक्कानुसार. मालकी हक्कानुसार साधनसंपत्तीचे 3 प्रकार पडतात. 1 जागतिक, 2 राष्ट्रीय, 3 खाजगी. जागतिकमध्ये सागरी संपत्ती, अवकाश संपत्ती ही सर्व जागतिक साधनसंपत्ती असते. तर राष्ट्रीयमध्ये नद्या, जंगले, धरणे, रस्ते, लोहमार्ग, खनिजे ही राष्ट्रीय साधनसंपत्ती असते. तर तिसरा खाजगीमध्ये आपल्याला जमीन, घरे, सोने, पैसा, व्यक्तिगत, खाजगी व्यक्तिगत शेतजमिनी या सर्वांचा समावेश आपण खाजगी साधनसंपत्तीमध्ये करतो. 5वा प्रकार आहे उपलब्धतेनुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण. पृथ्वीच्या पृष्ठभागावर भूपृष्ठावरील साधनसंपत्ती, भूपृष्ठाच्या खालची साधनसंपत्ती आणि समुद्र तळाची किंवा सागरी साधनसंपत्ती आणि अवकाश साधनसंपत्ती असे हे 4 उपलब्धतेनुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जिवंतपणानुसार एक जैविक आणि दुसरे अजैविक. जैविकमध्ये आपल्याला खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा, प्राणी, पक्षी, मानव, पिके, वनस्पती या सर्वांचं आपण काय करतो, जैविक साधनसंपत्तीमध्ये वर्गीकरण करतो. तर अजैविकमध्ये खनिजे, पाणी, हवा, निर्जीव घटकांचा समावेश आपण अजैविक साधनसंपत्तीमध्ये करतो. भूगोलशास्त्राचं महत्त्व. आता थोडक्यात साधनसंपत्ती भूगोलाचं आपण आज महत्त्व त्याचं अभ्यासाचं महत्त्व काय आपण विचार करू. साधनसंपत्ती भूगोल हा महत्त्वाचा विषय असून त्याचे महत्त्व आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. 1 भूगोलशास्त्राच्या विकासासाठी, 2 मानवी जीवनासाठी, 3 साधनसंपत्तीच्या ज्ञानासाठी, 4 मानवी साधनसंपत्तीच्या दृष्टीने, 5 भिन्नता समजून घेण्यासाठी, 6 प्रादेशिक नियोजनासाठी, 7 राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी, 8 जगाच्या कल्याणासाठी आणि 9 पर्यावरणाच्या दृष्टीने, 10 साधनसंपत्तीचं संधारण किंवा संवर्धनासाठी आणि 11 शाश्वत विकासासाठी. अशा या 11 मुद्द्यांच्या द्वारे आपल्याला साधनसंपत्ती भूगोल या विषयाचे महत्त्व सांगता येईल. त्यापैकी 1 पहिला भूगोलशास्त्र विकासासाठी. अलीकडच्या काळात भूगोलाच्या शाखा उपशाखांचा अभ्यास हा शास्त्रीय पद्धतीने केला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी साधनसंपत्ती आहे ही त्या संपत्तीचा अभ्यास आपण साधनसंपत्ती भूगोल या शाखेत करतो. त्या संपत्तीचे स्वरूप, प्रकार, जागतिक वितरण, महत्त्व इत्यादी विविध घटकांचा अभ्यास एकंदरीत या भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. पृथ्वीवरील सर्व प्रकारची म्हणजेच नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती अभ्यासणे म्हणजेच भूगोलशास्त्राचा विकास करणे होय. म्हणजेच भूगोलाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साधनसंपत्तीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 2 मानवी जीवनासाठी. मानव निसर्गातील उपलब्ध वस्तूंच्या आधारे आपल्या गरजा भागवतो. मानव स्वतःच्या सुखसोयी अधिक विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. यातूनच नैसर्गिक घटकांचा वापर करून नवनवीन वस्तू निर्माण करतो. अशा प्रकारे मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास आवश्यक आहे. साधनसंपत्तीच्या ज्ञानासाठी पृथ्वीवर कोणकोणत्या प्रकारची साधनसंपत्ती आहे. काही ही अक्षय स्वरूपाची आहे, काही पुनर्निर्मितीक्षम स्वरूपाची आहे. अशा प्रकारे विविध गोष्टींच्या माहितीसाठी साधनसंपत्तीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणूनच साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासात या घटकाला महत्त्व आहे. 4 मानवी साधनसंपत्तीच्या दृष्टीने. मानवी क्षमता, मानवी धोरणे हा महत्त्वाचा घटक आहे. कारण शेवटी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा
मानवाच्या कौशल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मानव ही एक साधनसंपत्ती अशा पद्धतीने देखील साधनसंपत्ती भूगोलाचं आपल्याला महत्त्व सांगता येईल. कारण मानवी साधनसंपत्तीचा अभ्यास केवळ साधनसंपत्ती भूगोलामध्येच केला जातो. भिन्नता समजून घेण्यासाठी विविध विविध प्रकारच्या साधनसंपत्तीमधील भिन्नता समजून घेण्यासाठी साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रादेशिक नियोजनासाठी एखाद्या प्रदेशासाठी साधनसंपत्ती जर मुबलक प्रमाणात असेल तर साधनसंपत्ती योग्य नियोजन करून त्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करून प्रादेशिक नियोजन करता येते. या प्रकारचे प्रादेशिक नियोजन हे साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासातूनच शक्य आहे. उदाहरणार्थ, भारतातील छोटा नागपूरच्या पठारावरील साधनसंपत्तीचा प्रचंड साठा व त्यावर आधारित उद्योगधंदे. 7. राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी साधनसंपत्ती हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्राचा विकास हा त्या देशातील साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. म्हणून राष्ट्राचा आर्थिक विकास अभ्यासासाठी साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता असते. 8. जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण भूतलावरील साधनसंपत्तीचा उपयोग हा संपूर्ण जगासाठी केला जातो. नैसर्गिक व मानवी यासारखी सर्व प्रकारची साधनसंपत्ती अभ्यासणे तिचा उपयोग संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच पृथ्वीवरील पर्यावरण व एक संपूर्ण पृथ्वीचा विचार करण्यासाठी म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी देखील साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने मानवी जीवन आणि पर्यावरण हा दोहोंचा निकटचा सहसंबंध असून साधनसंपत्ती ही गोष्ट पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजेच मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पर्यावरणातील विविध नैसर्गिक व पर्यावरणीय घटकांचा वापर करून मानवाने मानवी साधनसंपत्ती निर्माण केली आहे. म्हणजेच नैसर्गिक व मानवी दोन्ही प्रकारची साधनसंपत्ती पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासासाठी साधनसंपत्ती भूगोलाची गरज आहे. अलीकडच्या काळात वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण यामध्ये झालेली वाढ यातून औद्योगिक प्रगती व तांत्रिक ज्ञान याचा जास्त विकास झाला असून नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणीय घटकांचा समतोल बिघडत आहे. म्हणून पर्यावरणाकडे लक्ष देण्यासाठी साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी देखील साधनसंपत्ती भूगोल अभ्यासाची गरज आहे. मानवाने आपल्या गरजापूर्तीसाठी साधनसंपत्तीचा प्रचंड वापर सुरू केला आहे. काही साधनसंपत्ती भूपृष्ठावर मर्यादित आहे तर तिला आपण पारंपरिक म्हणतो, तर काही अपारंपरिक आहे तिचा आपण विकास करणं आवश्यक आहे. म्हणजे पारंपरिक साधनसंपत्ती आपण काळजीपूर्वक वापरले पाहिजे, त्याचं नियोजन व्यवस्थापन करून त्याचं संवर्धन केलं पाहिजे, तरच भविष्यातील आपल्याला नियोजन करणं शक्य आहे. मृदा, खनिजे, वनस्पती यासारखी साधनसंपत्ती भविष्यासाठी टिकून ठेवणे आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. आणि शेवटचा 11वा मुद्दा, शाश्वत विकास. एकंदरीत साधनसंपत्तीच्या शाश्वत विकासासाठी साधनसंपत्ती भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. म्हणजेच अशा प्रकारचा विकास जो चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो किंवा मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची संतुलित पूर्ती करतो. त्या आधारे साधनसंपत्तीच्या विकासाचे पुनरुज्जीवन करता येते. साधनसंपत्तीचे रक्षण व संवर्धन करता येते. वरील सर्व घटकांच्या अभ्यासासाठी साधनसंपत्ती भूगोलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच साधनसंपत्तीचा अभ्यास सविस्तरपणे करता येतो. या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 ज्यामध्ये आपण साधनसंपत्ती भूगोल म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप, व्याप्ती, साधनसंपत्तीचं वर्गीकरण आणि सगळ्यात शेवटी आपण साधनसंपत्ती भूगोलाचं महत्त्व या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 साधनसंपत्ती भूगोलाची ओळख हा या ठिकाणी पूर्ण होतो. थँक्यू.